महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कशेडी घाटातील खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथ गतीने, पावसाळ्याआधी पूर्ण होण्याचे जय भारत कंपनीचे आश्वासन फोल। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव हद्दीत 2005च्या अतिवृष्टीत खचलेल्या 105 फूट लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे। जय भारत कंपनीने पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन केवळ कागदावरच राहिल्याने 12 गावे व 28 वाड्यांतील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। सन 2005 पासून या ठिकाणी दरवर्षी लाखो रुपये खर्चून डागडुजी केली जात होती, मात्र रस्ता खचण्याचे व दरडी कोसळण्याचे संकट कायम होते। यावर्षी आधुनिक तंत्रज्ञान वापरून काँक्रिटीकरणाने रस्ता दुरुस्त करण्याचे ठरले होते, त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासूनची समस्या सुटेल अशी अपेक्षा होती। महामार्ग प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये कामाला सुरुवात झाली, परंतु ते अद्यापही अपूर्ण आहे। जिल्हाधिकारी अलिबाग यांनी या मार्गावरील वाहतूक 2 महिने बंद ठेवली होती। 1 महिना आणि नंतर आणखीन 1 महिना असे निर्बंध घालण्यात आले, तरीही कामाची सद्यस्थिती पाहता ते कासव गतीने सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात। जुना मार्ग बंद झाल्याने गेल्या 2 महिन्यांपासून एसटी सेवा खंडित आहे, त्यामुळे नागरिकांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर माजी सरपंच सुहास मोरे व पळचिलचे माजी सरपंच उमेश मोरे यांनी सोमवारी तहसीलदार कपिल घोरपडे व प्रांत अधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेऊन चर्चा केली। महामार्गाच्या स्थितीचा आढावा मांडल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी संबंधित महामार्ग अधिकारी व ठेकेदार कंपनीशी चर्चा करून लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। जय भारत कंपनी मुंबई यांच्यामार्फत दरीच्या बाजूने सुमारे 100 मीटर लांब व 15 फूट उंच स्टील व दगड वापरून काँक्रिटीकरण केले जाणार आहे। महामार्गावर 6 मीटर रुंद काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन आहे। डोंगराच्या बाजूने काथाळजवळ पावसाचे पाणी योग्य पद्धतीने जाण्यासाठी गटारे काढली जाणार आहेत, त्यामुळे दरवर्षी रस्ता खचण्याच्या घटना टळतील असे सांगितले जात आहे। काम वेळेत पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिक व प्रवासी संतप्त झाले आहेत। येत्या 8-10 दिवसात काम पूर्ण न झाल्यास आणि पाऊस जोरात सुरू झाल्यास तालुक्याशी संपर्क तुटेल अशी भीती व्यक्त केली जात आहे। या भागात पळचिल येथे माध्यमिक शाळा व महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। विद्यार्थी, शिक्षक व आरोग्य कर्मचारी याच मार्गाने प्रवास करतात। महामार्ग प्रशासन, बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।